नमस्कार, मी विकास चौरे, कृषी अधिकारी, पंचायत समिती अकोले. डॉग केटल सप्रेम संस्था, नवदृष्टी संस्था व पंचायत समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही अकोले तालुक्यामध्ये 60 गुंठ्यावरती 18,000 वृक्ष लागवड केलेली आहे. ती वृक्ष लागवड मियावाकी स्वरूपात केलेली आहे आणि मियावाकी वृक्ष लागवडीमध्ये आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यामध्ये मिळालेला आहे. अगदी 18,000 झाडं आमच्या आज रोजी जिवंत आहेत. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आनंद भंडारी सर यांच्या प्रेरणेने आम्ही हे सर्व वृक्ष लागवड केलेली आहे. त्याचबरोबर लईत खुर्द गावामध्ये आम्ही जवळजवळ 3,000 आंब्याची लागवड केलेली आहे. 2 गुंठ्यावरती मियावाकी वृक्ष लागवड केलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आम्हाला यावर्षी जंगल कप स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक, त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियानामध्ये आम्हाला 50 लाखाचं बक्षीस, विभाग स्तरावरील 50 लाखाचं बक्षीस आणि नुकतेच आता मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियानांतर्गत 2रा क्रमांक लईत खुर्द गावासाठी मिळालेला आहे. नक्कीच या प्रेरणेने, या संयुक्त विद्यमानाने आम्ही जे काम करतो आहोत त्या कामामध्ये आम्हाला आमूलाग्र असा बदल दिसून येत आहे. प्रत्येक गावामध्ये असू द्या, म्हणजे मागील वर्षी आम्ही जवळजवळ 30 गावांमध्ये मियावाकी वृक्ष लागवड केली आणि त्या मियावाकी वृक्ष लागवडीमध्ये 100% रिझल्ट आम्हाला मिळाले आहे. नुसतं मियावाकीवरती भर न देता ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याच्याच प्रयत्नाचा परिपाक म्हणून आम्ही रुंबडी गावामध्ये 1000 आंब्याची झाडे मागील वर्षी दिलेली आहेत. यापूर्वी लईत खुर्द गावाला आम्ही जे आंब्याची वृक्ष लागवड केली होती 3 वर्षापूर्वी, त्याची फळधारणा या वर्षापासून सुरू झालेली आहे आणि त्या फळधारणेमुळे गावाचं उत्पन्न जवळजवळ 5 ते 7 लाखांनी वाढणार आहे. म्हणजे ही एक देणगी सप्रेम संस्थेमार्फत आमच्या ग्रामपंचायतीला नक्कीच मिळालेली आहे आणि हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांना एक आव्हान मी करतो की नुकतंच अकोले तालुक्यातले उन्हाळ्यातले यावर्षी तापमान जे होतं ते 40 डिग्रीपर्यंत गेलेले आहे आणि नक्कीच हे कुठेतरी आपल्या भविष्यातला धोका आपल्याला यापुढे दिसून येत आहे आणि हा धोका टाळण्यासाठी आम्ही वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करत आहोत. सप्रेम संस्थेमार्फत, नवदृष्टी संस्थेमार्फत जे आम्हाला जी मदत मिळते त्या मदतीने आम्ही ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा यावर्षी देखील निर्णय घेतलेला आहे.